नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठा विद्याप्रसारक समाजाचे के आर्ट्स, BH कॉमर्स, AM सायन्स अर्थात KTHM महाविद्यालय नाशिक, विभाग वाणिज्य, द्वितीय वर्ष वाणिज्य. मी सहाय्यक प्राध्यापिका कांचन सुरेश शेटे तुम्हा सर्वांचे KTHM ई-लर्निंग या पोर्टलवरील व्याख्यानमालेत पुन्हा एकदा स्वागत करते. मित्रांनो, यापूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण पहिल्या प्रकरणातील उद्योजक आणि उद्योजकता यांचा अर्थ, संकल्पना, व्याख्या समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर उद्योजकाचे स्वरूप, उद्योजकाची कार्ये, उद्योजकतेचे महत्त्व आणि उद्योजकतेची गरज या सर्व मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली. त्याचबरोबर मागच्या लेक्चरमध्ये आपण बेरोजगारीची समस्या किंवा बेकारीची समस्या यांचा अर्थ, व्याख्या तसेच बेरोजगारीचे प्रकार, त्याची कारणे, त्याच्या उपाययोजना या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली. आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण संपत्ती निर्मितीचे महत्त्व, उद्योग संस्था आणि उद्योजकता, स्वयंरोजगार आणि उद्योजकता या 3 मुद्द्यांचा विचार आपण करणार आहोत. चला तर मग पहिल्या मुद्द्यावर चर्चा करूया, संपत्ती निर्मितीचे महत्त्व. विद्यार्थी मित्रांनो, ही संकल्पना समजून घेताना आपल्याला अभ्यासक्रमामध्ये काही विशिष्ट मुद्द्यांचा विचार करावायचा आहे. तर ही संकल्पना या विविध मुद्द्यांच्या आधारे तुमच्या चांगल्या प्रकारे लक्षात येऊ शकते. मित्रांनो, आर्थिक सामाजिक उन्नती आणि विकासामध्ये उद्योग, व्यापार, व्यवसायाचे महत्त्व व योगदान हे मोठे आहे. उद्योग निर्माण करणाऱ्या उद्योजकाच्या उद्योजकतेतूनच देशाची आर्थिक प्रगती होते. उद्योजक उद्योग सुरू करतो, अनेकांना रोजगार देतो, आर्थिक व्यवहारातून समाज, सरकार यांना कर रूपाने एकंदरीत सामाजिक व्यवस्था चालविण्याकरता आर्थिक मदत करतोच, परंतु समाजातील अनेकांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रीतीने त्यांचा उदरनिर्वाह करण्याकरता मदत सुद्धा करतो. उद्योजक संपत्ती निर्माण करतो व हीच संपत्ती देशाला समृद्ध, सुरक्षित व सक्षम बनवते. मित्रांनो, दरवर्षी सुमारे 1 कोटी युवक नव्याने रोजगार व उद्योग निर्माण करतात. त्यांना काही उत्पादकीय काम देणे म्हणजेच रोजगार निर्मिती करणे हे सरकारचे एक सामाजिक कर्तव्य आहे. परंतु गेल्या काही वर्षांतील आपली आर्थिक प्रगती ही रोजगार विरहित प्रगती आहे असे दिसून आले आहे. रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट सरकारला साध्य करता आलेले नाही. अर्थातच रोजगार निर्मिती सर्वस्वी सरकारच्या हातात नसते. त्यामागे अनेक बंधने, कारणे देखील आहेत. सरकारपेक्षा खाजगी उद्योग, व्यापार हा रोजगार निर्मिती करता अधिक सक्षम असतो व त्यामुळेच रोजगार निर्मितीत सरकारला खाजगी क्षेत्राचा सहभाग महत्त्वाचा ठरतो. मित्रांनो, आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय आर्थिक परिस्थिती, उद्योग वातावरण, उद्योगांची गुंतवणूक क्षमता व तयारी इत्यादी अनेक गोष्टींमुळे हवे तसे रोजगार निर्माण गेल्या काही वर्षात होत नाहीत व येणाऱ्या काळात नव्याने व झपाट्याने विकसित होणाऱ्या तंत्रज्ञानामुळे रोजगार निर्मितीचा वेग व संख्या अपेक्षेप्रमाणे वाढणार नाही. अशा परिस्थितीत रोजगाराकरता बाहेर पडणाऱ्या असंख्य युवकांना चांगले काम देणे हे समाजाच्या व देशाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. नुसतेच रोजगार निर्माण करून या नव्या पिढीची गरज सरकार पुरी करू शकणार नाही, तर युवकांना सहभागी करून घेऊन रोजगाराबरोबरच उद्योजक बनवण्याचे धोरण सद्य परिस्थितीत रास्त व योग्य आहे. त्याकरता उद्योजकता विकासाचा मार्ग सरकारने अवलंबला आहे. मित्रांनो, सुमारे दीड वर्षापूर्वी पुण्यात तरुण संशोधकांचे, उद्योजकांचे एक नवप्रवर्तन किंवा इनोव्हेशन प्रदर्शन भरवले गेले होते. त्यामध्ये सुमारे 100वर अधिक तरुण उद्योजकांनी, त्यातील काही जणांनी अजून उद्योग सुरू केले नसले व खऱ्या अर्थाने ते उद्योजक नसले तरी मी त्यांना उद्योजक असे म्हणेल, कारण ते उद्याचे समर्थक उद्योजक निश्चितच आहे. शोध, नवनिर्मितीत यंत्रे, उपकरणे प्रदर्शित या उद्योजकांनी त्या इनोव्हेशन प्रदर्शनामध्ये केली होती. अशी प्रदर्शने आजकाल बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वेळा भरतात. त्याला मोठा प्रतिसाद सुद्धा मिळतो. पूर्वी ही परिस्थिती नव्हती. हा बदल गेल्या दशकातील आहे. विकसित झालेले, काही झपाट्याने अजून विकसित होणारे, प्रचंड फूट पाडणारे तंत्रज्ञान, जागतिकीकरण, माहिती तंत्रज्ञान, नव्या गरजांतून स्पर्धात्मकता, साहस याला खतपाणी मिळत आहे आणि आजचा युवक पूर्वीपेक्षा जास्त जोखीम घ्यायला तयार आहे.
म्हणूनच त्याला परतावा सुद्धा जास्त मिळत आहे. या सर्वांतूनच आजच्या तरुणाईला उद्यमशीलतेचे प्रदर्शन नक्कीच होते. यातून दिसून आलेली क्षमता, तिचा योग्य विकास याकरता सरकारचे उद्योजक विकासाचे धोरण नक्कीच योग्य वाटते. यातून विकसित झालेल्या स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया या नाविन्य, संशोधन व नव उद्योजकतेला प्रोत्साहन देणाऱ्या योजना रास्त व चांगल्या वाटतात. या योजनांतून, सरकारच्या प्रयत्नातून व सरकारने दिलेल्या प्रोत्साहनातून उद्योजकतेच्या पर्यावरणात नक्कीच बदल झाला आहे व होत आहे. उत्पादन, सेवा, संगणक, सामाजिक शिक्षण, आरोग्य सेवा अनेक क्षेत्रांत नव उद्योजकता आणि उद्योग छोट्या व मध्यम शहरात विकसित होताना दिसतात. मित्रांनो, नॅस्कॉमच्या एका अहवालानुसार 2017 मध्ये 1000हून जास्त तंत्रज्ञान निगडित स्टार्टअप किंवा नव उद्योग प्रस्थापित झालेले आहेत. या वाढीचा वेग सुमारे 7% दिसून येतो. अमेरिका, इंग्लंड खालोखाल भारताने या नव उद्योग निर्मितीत जगात 3रा क्रमांक पटकवलेला आहे. यात सरकारबरोबरच IIT व त्यासारख्या इतर अनेक शैक्षणिक, औद्योगिक, वित्तीय, उद्योजकता विकास संस्थांचा महत्त्वाचा वाटा आहे. मित्रांनो, बंगळुरू राजधानी परिसरातील मुंबई, पुणे यासारख्या शहराबरोबर 2ऱ्या-3ऱ्या पातळीवरील शहरातून सुद्धा या नव उद्योगांची निर्मिती होत आहेत किंवा उद्योजकता वाढीला लागली आहे. हे या सर्व प्रयत्नांचे सार्थक आहे असे नक्कीच म्हणता येईल. अशा छोट्या शहरांतून प्रस्थापित झालेल्या नव उद्योगांची संख्या सुमारे 20% आहे. उद्योगांची, ज्याला स्केलिंग अप असे इंग्रजीत म्हणतात, म्हणजेच त्यांची विस्तार वाढ करण्यात अपयश येते आणि त्यामुळेच त्यांचा मृत्यूदर वाढतो. अर्थात याशिवाय अजून अनेक कारणे आहेत, त्याचा विचार सरकारला करावा लागेल. यात इतर सूक्ष्म लघु उद्योगांना भेडसावणाऱ्या समस्या व प्रश्नांचा सुद्धा समावेश होतो. या नव उद्योगांना एका सुरक्षा कवचाची गरज आहे. आपल्या कल्पना, प्रयत्न यशस्वी झालेले आणि उद्योग बंद झाला तर नवा उद्योजक फार काळ टिकणार नाही. तो पुन्हा उठूच शकत नाही. त्याला सावरण्यासाठी, पुन्हा उद्योगात आणण्यासाठी काही योजना आवश्यक आहेत आणि त्याचा विचार सरकारने करणे जरुरीचे आहे. अनेक उद्योगातून अपयश घेऊन पुन्हा उभारी घेऊन यशस्वी झालेल्यांची उदाहरणे सर्व जगात आहेत. जगात अपयशाचे सुद्धा कौतुक होते, परंतु अलीकडे त्याची निंदा देखील होते. ही मानसिकता कशी बदलता येईल याचा सर्वांगीण विचार जरुरीचा आहे. आज अनेक नवउद्योजकांनी ॲप बनवले आणि त्यातील विशेष करून खाद्यपदार्थांच्या संबंधित ॲप अपयशी ठरले. मित्रांनो, उद्योगातील सुलभता, ज्याला इंग्रजीत ईज ऑफ डुईंग बिझनेस असे म्हणतात, त्याच्या जागतिक क्रमवारीत प्रथमच भारताने 30 क्रमांकाची उडी घेऊन जगातील पहिल्या 100 देशात क्रमांक पटकवला. सरकारच्या धोरणांचा हा परिणाम असा आहे की काही उद्योग प्रक्रिया सुलभ आणि उद्योग मित्र झाल्या, परंतु जागतिक बँकेमार्फत केल्या जाणाऱ्या वार्षिक अभ्यासात फक्त दिल्ली, मुंबई, पुणे या छोट्या शहरांचा अभ्यास व सर्वेक्षण होते. उद्योग मोठ्या प्रमाणात पसरलेल्या भारतासारख्या मोठ्या देशात मुंबई, दिल्ली आणि देशातील इतर क्षेत्रात, औद्योगिक केंद्रात, गावात ही उद्योगाची सुलभता सारखीच आहे हे म्हणणे जरा धाडसाचे ठरेल. सरकारचे धोरण चांगले असले तरी त्याची अंमलबजावणी करणारी यंत्रणा तितकीच सक्षम असेल असे म्हणता येणार नाही. हे आपल्याकडे दिसून येते आणि याचा त्रास सर्वच उद्योग, व्यापार, व्यवसायांना होत आहे आणि त्यातून स्टार्टअप सुटले असे पूर्णतः म्हणता येणार नाही. मित्रांनो, भारताचा नाविन्यता किंवा इनोव्हेशन याच्या जागतिक क्रमवारीत 60वा क्रमांक लागतो. तो अजून बरीच खाली आहे. नाविन्यतेचे वातावरण, पर्यावरण निर्मिती आपल्याला अद्याप साधता आली नाही. सध्याच्या उद्योजकतेच्या जागतिक स्पर्धेत नाविन्यतेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सरकारच्या किंवा नीती आयोगाच्या अटल टिंकरिंग लॅब सारख्या योजना काही शाळांतून अंमलात आल्या आहेत, त्या अद्याप परिपूर्ण नाहीत. फक्त शैक्षणिक संस्था ते यशस्वी करू शकणार नाहीत, तर त्यात औद्योगिक संस्था, कारखाने, उद्योजक,
ज्ञांचा मोठा सहभाग नक्कीच आवश्यक आहे. मित्रांनो, नोटाबंदी, जीएसटी, सरकारच्या ई सेवा, डिजिटल सेवा यासारख्या घटनांनी ज्यांना फिनटेक म्हणजेच वित्तीय तंत्रज्ञान क्षेत्रातील, संगणक क्षेत्रातील नवउद्योगांना फायदा झाला. अनेक नवउद्योग आज संगणक ई क्षेत्रातील आहेत. उत्पादन क्षेत्रात त्या मानाने नवउद्योग किंवा स्टार्टअप्स खूपच कमी दिसतात. आपल्या राष्ट्रीय अर्थ व उद्योग विकासात उत्पादन क्षेत्राला खूप महत्त्व आहे. आपल्या उत्पादन क्षेत्राचा राष्ट्रीय सकल उत्पादनातील वाटा 25% नेण्याचे उद्दिष्ट सरकारने अंगीकारले आहे आणि ते साध्य करण्यासाठी या क्षेत्रातील स्टार्टअप्सच्या काही वेगळ्या गरजा आहेत, त्यांचा स्वतंत्रपणे विचार होणे आवश्यक आहे. मित्रांनो, उद्योजकांनी दीर्घकाळाचा उद्योग उभारण्याचा विचार करावा. नुसताच उद्योग सुरू करून झटपट विकण्याचा विचार करून उद्योग सुरू करू नये. जे आज घडत आहे, चांगली संधी आली तर उद्योग विकावा, परंतु उद्योग विकायचा विचारानेच उद्योग सुरू करू नका. हा अतिशय योग्य सल्ला हा तुमच्यासाठी असणार आहे. मित्रांनो, यानंतर आपण उद्योग संस्था आणि उद्योजकता ही संकल्पना अभ्यासणार आहोत. मित्रांनो, उद्योजक उद्योगाची स्थापना करतात, जो सुव्यवस्थितरित्या चालवितात व वाढवितात अशा उद्योगांची मालकी ही मुळातच खाजगी किंवा सार्वजनिक प्रकारातील असते. यामध्ये व्यक्तिगत प्रकारानुसार एकल मालकी ते सामूहिक प्रकारात भागीदारी, सहकारी किंवा संयुक्त भांडवली कंपनी अशा प्रकारातील किंवा सहकारी तसेच सार्वजनिक खाजगी भागीदारी अशा वेगवेगळ्या स्वरूपाचाही समावेश त्यामध्ये असतो. प्रामुख्याने उत्पादन, व्यवसाय किंवा व्यापार असे स्वरूप असणारे उद्योजक व्यवसायाच्या प्रमाणावर संघटनेचे उद्योगाचे आकारमान ठरवितात. व्यवसायातील गुंतवणुकीच्या मोबदल्यांचा विचार ते करतात. तसेच स्वीकारलेल्या जोखमा व अनिश्चितता यांचेही स्वरूप त्यांना ठरवावे लागते. त्यातूनच त्यांची उद्योजकीय प्रक्रिया अव्याहत सुरू होते. त्यांच्या व्यावसायिक प्रक्रियेत सातत्य असते. त्यातून स्वतःचे अस्तित्व त्यांना अबाधित ठेवण्यासाठी उत्पादन, त्याची गुणवत्ता, ग्राहक व समाभिमुखता यांचे पालन करावे लागते. व्यावसायिक उद्दिष्टे साध्य करताना अनेक प्रकारचे उद्योग संस्थेविषयी निर्णय घ्यावे लागतात. संघटन रचना, गुंतवणूक, त्यातील बदल व त्यांना सामोरे जाण्यासाठीची तयारी ही सतत असावी लागते. तरच उद्योगातील उपक्रमशीलता टिकून राहते. मित्रांनो, उद्योजकाला उपक्रम संघटन करताना विविध घटकांना एकत्र आणून त्याच्यात समन्वय साधून उद्योगाची उभारणी करावी लागते. व्यवसाय प्रारंभ करावा लागतो. असा उपक्रम सुरू करताना त्याला तेथील उद्योजकीय पर्यावरणाचा विकास साध्य करावा लागतो. या एका उद्योगातून दुसरा, दुसऱ्या उद्योगातून तिसरा अशा प्रकारे उद्योगांचे जाळे संबंधित भौगोलिक प्रदेशात निर्माण झाल्याने त्या भागांचा विकास होत जातो. नवनवीन उद्योजकीय पिढ्या निर्माण होतात. पारंपरिकतेला छेद बसत जातो. आधुनिकतेचा मार्ग परिस्थितीनुसार अनुसरावा लागतो. यात बदलत्या प्रवाहानुसार उद्योगातही बदल साधावे लागतात. उत्पादनात वैविध्य ठेवणे, भांडवलातून संपत्ती निर्माण करणे, देशात रोजगार निर्माण करणे, लोकांच्या जीवनमानात सुधारणा करणे, बाजारपेठेत नवनिर्मितीद्वारे धक्का देऊन कायम गतिमान करणे, समाजाची खरेदी शक्ती वाढवणे अशा विविध स्वरूपाच्या विकासात्मक बाबींसाठी उद्योजकाची नाळ त्याच्या उद्योग संस्थेशी असते. थोडक्यात उद्योजकाची नाळ उद्योग संस्थेशी कायम घट्ट असते. याचे मूळ कारण म्हणजे अनेक उपक्रम उद्योग संस्थेशी व उद्योजकांशी निगडीत असतात. मित्रांनो, उद्योग संस्थेत मालकी हक्काची निवड करीत असताना कोणत्या प्रकारात उद्योग चालविण्यात यावा यासाठी उद्योगांचे काही पुढील प्रकार दिलेले आहेत, त्यांचा आपण विचार करणार आहोत. त्यामध्ये पहिला प्रकार आहे व्यक्तिगत. मित्रांनो, उद्योजकाला व्यवसायाच्या सुरुवातीच्या काळासाठी स्वतंत्र आणि सुटसुटीत असा संघटन प्रकार असतो. या प्रकारात उद्योजक हा स्वतंत्रपणे उद्योगाचे कार्य करीत असतो. मर्यादित साधन सामग्रीत व्यवसाय चालविण्यासाठी हा संघटन प्रकार सोयीस्कर वाटतो. उद्योजक स्वतः असल्याने त्याला इतरांशी चर्चा करण्यासाठी वेळ वाया जात नाही. केवळ एकट्याच्या निर्णयावर उद्योगाचे कार्य चालवलेले असते.
तो उद्योगातील माहिती गोपनीय ठेवू शकतो, त्याला आवश्यकता असेल त्याप्रमाणे नोकर वर्गांची नेमणूक करू शकतो, परंतु उद्योगाचा परवाना मिळविणे कायद्याने बंधनकारक असते. त्याचा उद्योग हा कायद्यातील तरतुदीप्रमाणे असावा. काही व्यक्ती या संघटन प्रकाराची निवड करीत असतात. मिळणारा नफा एकट्याचा असतो. ज्या उद्योगात एकच व्यक्ती भांडवलाची गुंतवणूक करीत असते, व्यवस्थापनासाठी स्वतःचेच कौशल्य व ज्ञानाचा उपयोग करीत असते, त्याचप्रमाणे मिळणाऱ्या नफ्यात तो उद्योजक एकटाच असतो किंवा ती व्यक्ती एकटाच असते, परंतु तो व्यवसायाच्या परिणामांना तोच जबाबदार असतो. याला व्यक्तिगत उद्योग असे म्हणतात किंवा ज्याला आपण सोल प्रोप्रायटरशिप असे देखील म्हणतो. पुढचा प्रकार आहे उद्योगाचा, तो म्हणजे भागीदारी. मित्रांनो, बहुतेक वेळा उद्योजकांचा एक गट एकत्रितपणे व्यवसाय सुरू करतात, त्याला भागीदारीचे औपचारिक स्वरूप देण्यात येते. तर काही उद्योजक नवीन कल्पनेच्या उत्साहाने संयुक्त व्यवसाय करण्याचे ठरवित असतात, कारण त्यांना त्यांच्या चर्चेतून असे दिसून येते की स्वतंत्र व्यवसाय करण्यापेक्षा एकत्रित राहून व्यावसायिक कार्य केल्यास सर्वांच्या ज्ञानाचा फायदा घेऊन कमी वेळेत अपेक्षित कार्य साध्य करता येईल. यात काही व्यक्तींजवळ भांडवल उभारण्याची क्षमता असते, तर काहींजवळ व्यवस्थापकीय कौशल्य असते, तर काही व्यक्तींना हिशोबांची माहिती असते. अशा वेळी संयुक्तपणे प्रत्येकाची जबाबदारी वाटून घेत असतात. भागीदारीत व्यवसाय करणारे व्यक्ती मोजकेच असल्याने एकमेकांशी संवाद साधणे शक्य त्यांना होते. काही भागीदार व्यवसायात प्रत्यक्ष भाग घेतात, तर काही इतर ठिकाणी त्यांच्या कार्यात व्यस्त असतात. तर काही भागीदार काही व्यवसायात क्रियाशील असतात, परंतु भागीदारीचा व्यवसाय हा कायदेशीर असतो. तिसरा प्रकार आहे तो म्हणजे खाजगी व सार्वजनिक प्रमंडळ. मित्रांनो, मर्यादित भांडवल व अमर्यादित जबाबदारी यांच्यातील दोषांवर उपाय म्हणून कंपनी स्वरूपाची संघटना ही उपयुक्त ठरत असते. वित्तपुरवठा, घर बांधणी, मध्यम प्रमाणावर उत्पादन, विभागीय दुकाने, वाहतूक सेवा यासारख्या काही व्यवसायात अधिक भांडवलाची गरज असते. अशा वेळी हे व्यवसाय प्रमंडळामार्फत चालविणे सोयीस्कर असते. मित्रांनो, व्यक्तिगत संस्था व भागीदारी यांच्या तुलनेने प्रमंडळाची भांडवल उभारण्याची क्षमता अधिक रास्त असते. प्रमंडळाला म्हणजेच कंपनीला स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व असून आपल्या नावाने व्यवहार करता येतो. सदर व्यवहार हे प्रमंडळाच्या नावाने केले जात असतात, त्यामुळे उद्योजकावर अमर्यादित जबाबदारी राहत नाही व त्याच्या व्यक्तिगत मालमत्तेला कोणताही धोका नसतो. प्रमंडळाचे भाग हस्तांतर करत येत असल्याने प्रमंडळास कायद्याचे अस्तित्व प्राप्त होते. उद्योजकाचे मतभेद, मृत्यू इत्यादींचे प्रमंडळाच्या कामकाजावर परिणाम होत नाही. आणि पुढचा शेवटचा प्रकार आहे सहकारी संस्था. मित्रांनो, जे उद्योजक नफा गौण मानून इतर कार्यांना प्राधान्य देतात, ते बहुधा सहकारी संस्थेच्या स्वरूपात व्यवसाय प्रारंभ करीत असतात. सामाजिक आर्थिक उद्दिष्टे असणारे व्यक्ती एकत्र येऊन सहकारी संघटनांची स्थापना करीत असतात. सहकार पद्धतीने अनेक उद्दिष्टे साध्य करणे शक्य होते. उदाहरणार्थ, उत्तम सेवा, कार्यक्षम विपणन, नियमित पुरवठा, वाजवी किमती इत्यादी. स्वतंत्र व्यवसाय करण्याचे काम उद्योजकाकडे नसले व त्याच्याकडे भांडवल मर्यादित असेल, तर त्याच्यासारख्या काही व्यक्तींना बरोबर घेऊन सहकारी संस्थेमार्फत व्यवसाय करता येतो. सहकारी संस्थेत लोकशाही पद्धतीने कामकाज चालविण्यात येते. सभासदांनी सभासदांच्या हितासाठी केलेला उद्योग हा सभासद आणि परिसरातील लोकांना फायदेशीर होत असतो. सहकारी संस्थेचा सेवा देणे हा मुख्य उद्देश असतो. परिसरातील लोकांना कमीत कमी दराने सेवांची पूर्तता करण्याच्या हेतूने सहकार तत्वावर उद्योगाची निर्मिती करण्यात येते. संस्थेला झालेल्या नफ्यातून सभासदांना लाभांश देण्यात येतो, तर काही हिस्सा कल्याणकारी योजना राबवण्यासाठी करण्यात येतो. सहकारी संस्थेत व्यक्तीला महत्त्व देण्यात येत असते, त्याने दिलेल्या भांडवलास दुय्यम स्थान असते. या संस्थांच्या कारभारावर सरकारचे नियंत्रण असते. मित्रांनो, भारतात ग्रामीण उद्योजकतेच्या विकासात सहकारी संस्थांना विशेष महत्त्व दिले जाते. शेतकऱ्यांना पतपुरवठा करणे, बियाणे व अवजारे पुरविणे, कृषी मालाची योग्य किमतीस विक्री करण्यास
सहकारी संस्था मोलाची भूमिका बजावित आहेत. तसेच दुग्ध व्यवसाय आणि साखर व्यवसाय, तेलबिया प्रकल्प, सूतगिरणी हे सर्व सहकार तत्वावर चालविण्यात येत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात कुशल नेतृत्वात संधी सहकार क्षेत्रामुळे मिळत असते. सहकारी संस्थांमार्फत सामाजिक समस्या सोडवण्यास मदत देखील होत असते. यानंतर आपण उद्योजकता ही संकल्पना समजून घेण्याचा प्रयत्न करूया. मित्रांनो, उद्योजकता ही संकल्पना किंवा ही संज्ञा फार प्राचीन काळापासून प्रचलित आहे, परंतु अलीकडे व्यवस्थापनेला जेवढे महत्त्व प्राप्त झालेले आहे तेवढेच महत्त्व उद्योजकतेला सुद्धा आहे. उद्योजकता ही संज्ञा विकसित आणि अविकसित देशात प्रचलित आहेत, परंतु त्या देशातील उद्योजकांनी उद्योजक होण्यासाठी अवलंबलेली प्रक्रिया मात्र समान आहे. उद्योजकतेत उद्योजकाचे कौशल्य, गुण, धाडस व संशोधन वृत्ती यांचा समावेश होतो. उद्योजक आपल्या व्यवसायात सतत कार्यरत असतो, त्याला त्याच्या कार्यातच उद्योजकीय शिक्षण प्राप्त होत असते. तर काही उद्योजक परंपरागत पद्धतीतून पुढे आलेले असतात व काही उद्योजक उद्योजकीय प्रशिक्षण घेऊन विविध ज्ञानशाखांमार्फत ज्ञान प्राप्त करून उद्योजक झालेले असतात. अलीकडे उद्योजकांना अभिप्रेरणा देण्यासाठी अनेक संस्थांनी पुढाकार घेतलेला आहे, कारण मागासलेल्या भागाचा विकास व्हावा, लोकांमध्ये स्वयंरोजगार करण्याची वृत्ती निर्माण व्हावी, या उद्देशाने लहान लहान उद्योजकांना प्रोत्साहन देऊन उद्योजक निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. आर्थिक विकास हा औद्योगिक विकासावर अवलंबून असतो. मित्रांनो, देशाचा विकास हा औद्योगिकरणाच्या वेगावर व औद्योगिकीकरणाचा वेग हा उद्योजकांच्या कार्यक्षमतेवर अवलंबून असतो. केंद्र व राज्य सरकारने औद्योगिक विकासासाठी उद्योजकता विकासाकरता प्रयत्न करीत आहेत, परंतु औद्योगिक विकास हा मर्यादित ठिकाणी दिसून येतो. उद्योजक नवीन जागेत उद्योग उभारणीसाठी पुढाकार घेत नाहीत. हे कशामुळे होते? यासाठी अभ्यास करणे आवश्यक आहे. मित्रांनो, उद्योजकतेचा विकास होण्यासाठी कोणते कार्य करणे अपेक्षित आहे व कोणते सहाय्यभूत सोयी पुरविण्यात याव्यात आणि कोणत्या प्रकारची साधन सामुग्री असणे आवश्यक आहे याबाबत विचार करण्याची आवश्यकता आहे. अमेरिकन मानसशास्त्रज्ञ D.C. मॅक्लिलँड यांनी प्रदीर्घ संशोधनातून असे सिद्ध करून दाखवले आहे की कोणत्याही राष्ट्राची औद्योगिकरणाची गती पायाभूत सोयी, नैसर्गिक साधन संपत्ती, तंत्रज्ञान, व्यवस्थापनाचे ज्ञान, भांडवलाची उपलब्धता यावर अवलंबून नसून त्या देशातील जनतेच्या प्रेरणेवर आणि उद्योजकतेवर अवलंबून असते. अंतरप्रेरित असा उद्योजक नैसर्गिक व इतर साधन संपत्तीचा वापर करून उद्योगीकरणाची गती वाढवू शकतो. मित्रांनो, उद्योजक औद्योगिकीकरणाचे आधारस्तंभ म्हणून देखील ओळखले जातात. मित्रांनो, J.R.D. टाटा जर भारतात जन्माला आले नसते तर भारतात औद्योगिक चित्र वेगळे दिसले असते. जेव्हा आपण अमेरिकेच्या नावाचा उच्चार करीत असतो तेव्हा रॉक फेलर हे नाव आठवते. तसेच जपान देशाच्या बाबतीत मित्सुबिशी, सोमेटियो, यासुडे ही नावे नजरेस समोर येतात. आज देशात उद्योजकता विकासाची गरज आहे, कारण आदर्श उद्योजक निर्माण होऊन देशाच्या आर्थिक व सामाजिक विकासाला हातभार लावित असतात. देशाची ओळख ही औद्योगिकीकरणावरून होत असते. मित्रांनो, उद्योजक ही संज्ञा मूळ फ्रेंच शब्द एंट्रेप्रेन्योर या शब्दापासून तयार झालेली आहे. या शब्दाचा अर्थ जबाबदारी असा होतो. ऑक्सफर्ड शब्दकोशात या संज्ञांचा अर्थ धारिष्ट्याचे प्रकल्प असा दिलेला आहे, तर वेल्स्टर शब्दकोशाप्रमाणे धारिष्ट्याचे प्रकल्प हाती घेण्याची तयारी असा अर्थ दिलेला आहे. यावरून उद्योजकता या संज्ञेत धीटपणा, निर्भयता, गतिक्षमता व धोका पत्करण्याची तयारी हे सर्व गुणविशेष एकत्रित दिलेले आहेत. मित्रांनो, यावरून उद्योजकता या शब्दाचा अर्थ तुमच्या लक्षात आला असेल किंवा या शब्दाचा बोध तुम्हाला झाला असेल की प्रत्येक देशाला उद्योजकता विकासाला महत्त्व द्यावे लागते, कारण उद्योजकतेच्या विकासावर त्या देशाची प्रगती अवलंबून असते. उद्योजकता ही संकल्पना अनेक लोकांनी वेगवेगळ्या प्रकारे स्पष्ट केलेली आहे.
उद्योजकताबाबत स्पष्टीकरण करणे हे अत्यंत कठीण आहे, परंतु ही संकल्पना वेगवेगळ्या देशात बदलत गेलेली दिसते. मित्रांनो, यानंतर आपण स्वयंरोजगार आणि उद्योजकता या संकल्पनेचा विचार करूया. मित्रांनो, शिक्षणानंतर सर्वच जण नोकरीच्या शोधात असतात, पण पुष्कळदा तुम्हाला तुमच्या शिक्षणाची योग्यतेची नोकरी मिळत नाही. अशा परिस्थितीत स्वयंरोजगार हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. म्हणूनच स्वयंरोजगार या शब्दाचा अर्थ म्हणजे स्वतःसाठी रोजगार उपलब्ध करणे आणि त्याद्वारे अर्थार्जन करणे असा होतो. मित्रांनो, नोकरी न करता स्वयंरोजगाराचा मार्ग पत्करण्याची संख्या खूप कमी आहे. याचे एक कारण म्हणजे समाजामध्ये स्वयंरोजगाराकडे पाहण्याचा दृष्टिकोन तितकासा सकारात्मक नाही. त्यामुळे आणि योग्य माहिती अभावी आजही स्वयंरोजगारापेक्षा नोकरीलाच प्राधान्य दिले जाते. खरे तर योग्य मार्गदर्शन आणि कठोर परिश्रमांची जोड मिळाल्यास स्वयंरोजगाराच्या माध्यमातून नोकरीपेक्षा कितीतरी जास्त आर्थिक विकास साध्य करणे शक्य आहे. याशिवाय स्वयंरोजगाराच्या माध्यमातून स्वतःबरोबरच इतरांसाठीही रोजगाराची संधी निर्माण करणे शक्य आहे. त्यामुळे तुम्ही स्वतःच्या आर्थिक विकासासोबतच इतरांच्याही आर्थिक विकासास हातभार लावू शकाल. म्हणून कुठलाही न्यूनगंड न बाळगता स्वयंरोजगाराचा मार्ग अवलंबण्यात काहीच गैरसोय नाही. मित्रांनो, स्वाभिमानाने स्वतःचा आर्थिक विकास साधायचा असेल तर स्वयंरोजगारासारखा दुसरा चांगला मार्ग नाही. मित्रांनो, चरितार्थ चालवणे यासाठी पैसे कमावणे आवश्यक असते. पैसे मिळवण्यासाठी माणसाला नोकरी करणे किंवा आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करणे क्रमप्राप्त असते. नोकरी मिळवण्यासाठी माणसाला आवश्यक शिक्षण किंवा कौशल्य असेल तर त्याला नोकरी मिळू शकते. नोकरी टिकवण्यासाठी त्याला आपल्याला नेमून दिलेले काम याचाच विचार करावा लागतो. त्या व्यतिरिक्त त्याला इतर गोष्टींकडे लक्ष घालण्याची गरज उरत नाही. स्वयंरोजगारासाठी मात्र कच्च्या मालापासून अंतिम विक्रीपर्यंत त्याला स्वतःलाच लक्ष घालावे लागते किंवा वेगवेगळ्या कामासाठी आवश्यक कौशल्य असलेली माणसे पगारी नोकरीवर ठेवावी लागतात. मित्रांनो, कोणत्याही स्वरूपाचा स्वयंरोजगार सुरू करण्याआधी त्या व्यक्तीला किमान काही वर्षांचा अनुभव असणे आवश्यक असते. आपण ज्या स्वरूपाचा व्यवसाय सुरू करणार आहोत त्या व्यवसायाचा संपूर्ण अभ्यास आवश्यक ठरतो. त्याचप्रमाणे आपण जो व्यवसाय निवडणार आहोत त्याचा कच्चा माल कोठे उपलब्ध होईल, याचप्रमाणे अंतिम ग्राहक कोठे आहे याचीही माहिती असणे आवश्यक असते. नोकरी करताना नेमून दिलेला तेवढाच पगार मिळू शकतो, परंतु व्यवसायातून अधिक जोखीम पत्करली तर अधिक फायदाही मिळू शकतो. मित्रांनो, स्वयंरोजगारासाठी कोणताही व्यवसाय हा त्या व्यक्तीची आवड, त्याला मिळालेली संधी, त्याच्याकडे असणारे भांडवल यावर अवलंबून असते. ज्याला स्वयंरोजगार सुरू करण्याची इच्छा असते त्यांनी स्वतःच प्रयत्न करायचा असतो. काही वेळेला यश मिळाले तर काही वेळेला अपयशही पदरी पडते, परंतु व्यवसाय सुरू करण्यासाठी कोणतेही रेडीमेड व्यवस्था नसते. काम करता करता शिकणे आणि शिकता शिकता काम करणे हाच त्यातला उत्तम मार्ग असतो. मित्रांनो, कधी कधी जो व्यवसाय आपल्याला करावायचा आहे त्याचा प्रत्यक्ष अनुभव मिळणे कठीण असते. अशा वेळी आपल्याला जो व्यवसाय सुरू करावायचा आहे त्याचे प्रशिक्षण कोठे मिळते याची माहिती मिळवणे आवश्यक असते. प्रशिक्षणाबरोबर प्रत्यक्ष कामाचा अनुभव किती मिळणार आहे याचीही माहिती घ्यावी लागते. काही प्रशिक्षणामध्ये प्रॅक्टिकल, त्याचप्रमाणे अप्रेंटिसशिप असते, त्यामध्ये शिकता शिकताच अनुभवही मिळतो. त्यामुळे त्याचा प्रत्यक्ष व्यवसाय सुरू करताना फायदाच होतो. सरकारतर्फे काही व्यवसायभिमुख स्वरूपाचे कोर्स शिकवले जातात. त्याचप्रमाणे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर व्यवसाय सुरू करण्यासंबंधी मार्गदर्शनही दिले जाते. मित्रांनो, सरकारतर्फे व्यवसायासाठी कर्ज सुविधा उपलब्ध असतात. त्या कशा मिळवाव्या या संबंधीची माहितीही दिलेली असते. आजकाल स्वयंसेवी संस्थाही व्यवसाय करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या तरुणांना मार्गदर्शन करतात. काही ठिकाणी व्यवसाय मार्गदर्शन केंद्रही असतात जी आपल्याकडून लोकांना योग्य ती माहिती पुरवण्याचे काम
करतात. त्यामुळे एकूणच असे म्हणता येईल की ज्याला मनापासून व्यवसाय करण्याची इच्छा आहे त्याला अनेक मार्ग सापडतात, पण तिथपर्यंत पोहोचता आले पाहिजे. यानंतर आपण उद्योजकता या संकल्पनेचा अभ्यास करणार आहोत. मित्रांनो, उद्योजकतेची संकल्पना स्पष्ट करण्यासाठी अनेक शास्त्रज्ञांनी संशोधन केलेले आहे. मॅक्लेलॅडने यांनी 1959 मध्ये यशाच्या गरजेमुळे मिळणाऱ्या प्रेरणेस प्राधान्य दिले. किल्बीने 1971 मध्ये व्यवस्थापकीय व तांत्रिक ज्ञानाचे महत्त्व स्पष्ट केलेले आहे. फॅक्स, माइन्स व पापनिक यांनी 1973 मध्ये आर्थिक व राजकीय पर्यावरणाचा उद्योजकतेवर होणारा परिणाम अभ्यास केला. नंदी यांनी 1973 मध्ये उत्तेजन देणाऱ्या समाज व्यवस्थेत उद्योजकता आर्थिक विकसित होते हे सिद्ध केले. अशा रीतीने वेगवेगळ्या कालखंडात उद्योजकतेचा विकास कसा होतो हे अभ्यास करणे गरजेचे आहे, कारण उद्योजकतेचा अर्थ परिस्थितीनुसार बदलत आहे हे स्पष्ट करता येईल. या सर्व मुद्द्यांवरून उद्योजकता म्हणजे संधीचा फायदा घेणे, व्यवसायाचे संघटन करणे, योग्य पद्धतीची निवड करणे व व्यवसाय संस्था विकासावर राहील असे कार्य करणे म्हणजे उद्योजकता होय. उद्योजकता म्हणजे नव्या गोष्टी करणे किंवा अगोदर माहीत असलेल्या गोष्टी नवीन पद्धतीने करणे होय. मित्रांनो, उद्योजकतेची संकल्पनात्मक रचना ही काही मुद्द्यांच्या आधारे आपण स्पष्ट करणार आहोत. त्यामध्ये वेगवेगळे मुद्दे दिलेले आहेत. पहिला मुद्दा जो आहे तो म्हणजे व्यक्ती. व्यक्तीमध्ये व्यक्तिमत्व, कौशल्य, अनुभव, प्रेरणा आणि मानसशास्त्रीय अग्रक्रम यांचा समावेश होतो. त्यानंतर कृती या मुद्द्यामध्ये संधीचे आकलन करणे, संसाधनांचे संघटन करणे, नेतृत्व देणे याचा समावेश होतो. त्यानंतर पर्यावरण, यामध्ये संसाधनांची उपलब्धता, पायाभूत सेवा, स्पर्धात्मक दबाव, सामाजिक मूल्य, नियम व कायदे, तंत्रज्ञान इत्यादींचा समावेश होतो. मित्रांनो, आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.